हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर म्हणचाल तुम्ही काय चाललंय तुझं नेमकं, तर चाललेलं आहे ताईनो घरं आवरायची, शाळा सुरू व्हायच्या, मग त्याच्या आधी म्हटलं चला सगळं आवरून घ्यावं। 2 दिवस बघितलं तुम्ही किचनला गेलेले आहेत, 2 दिवस नाही एकच दिवस किचनला गेलेले आहे। किचन सगळं क्लीन झालंय आणि कपड्यांचा राडा बघू शकतोय ताईनो, बघू शकताय तुम्ही। तर कपडेच घड्या घालायचे होते, परत म्हटलं आता किचन एवढं स्वच्छ डीप क्लीन केलेलं आहे तर चला म्हटलं। तर हे आमचं बेडरूम म्हणा, म्हणजे आम्ही काय बेडरूममध्ये वगैरे झोपत नाही, इथे देवघर सुद्धा आहे कोपऱ्यात, तुम्हाला माहीतच आहे। आणि त्याच्याच विरुद्ध साईडला ही 2 कपाट आहेत। तर आता 5 माणसांची कपडे म्हणजे तेवढा राडा होणार, त्यात एक माणूस इथं नाही आहे आणि एक माणूस जो आहे तो कमी कपड्यांचा आहे, म्हणजे मिस्टर जे आहेत ते कमी कपड्यांचे आणि तेजसचं काही इथं थोडेफार कपडे आहेत। आणि ना बाकी राहिल्या उरल्या आम्ही तिघी, आमचाच तिघींचा हे राडा सगळा, तर तोच म्हणलं काढावा, म्हणून म्हटलं चला कपाटावरचं सुद्धा सगळं काढून घ्यावं। किती जरी काढलं तरी धूळ येतं, पण शक्यतो खरंच सांगते मी की हिथलं मात्र वरचं जास्त काढायचं होत नाही ताईनो। 5-6 महिन्यातून एकदाच मी अशी काढत असते बघा आणि क्लीन करत असते, त्याच्यामुळे धूळ ही होतेच। आणि कपडे तर सगळ्यात जास्त म्हणायला गेलं तर आमच्यात कपड्यांचा जास्त हे आहे। तर आदिती अनुष्का तुम्ही बघू शकताय बारीक सारीक सगळं बघा मदत मला हेल्प करतायत। आणि इकडं सगळी कपाटं ताईंनो आधी झाडून घेतली, नंतर ना ओल्या कपड्याने पुसून सुद्धा घेतलेली आहेत। आणि पुसल्यामुळे कसं आणखीन स्वच्छ झालं। आणि इकडे बघा ह्या दोघींचं पण चाललेलं आहे, मदत करतात असं सांगितलं तर खरं सांगू का एक ताईंनो, आपण ना कपडे घेताना खरंच विचार करत नाही। आणि मला ह्यावेळेस मात्र कपडे बघून माझे खरंच मला पश्चाताप झाला, असं वाटलं की म्हणजे उगाच आपण वेड्यासारखे कपडे घेतो। पण काय होतं ना, असं मनात किती जरी मी, म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगते, मी जरी स्वतः किती असं ठरवलं ना की 3-4 महिने नाही आता कपडे घ्यायचेच नाहीत, बस झालं नकोच कपडे, पण नाही 3-4 महिने एखादा असं ट्रेस आला काय आलं ते खरेदी केलं ना, तर म्हणजे ते काय माहिती खरेदी केलं की ते बरं वाटतं बघा। म्हणून ते असं करत करत घेत इतके कपडे झालेले, पण सगळ्यात रॉस्ट आणि सगळ्यात बॅड इन्व्हेस्टमेंट म्हणजे कपडे आहेत मला वाटते, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर बरं का झालेली आहेत। म्हणून मला आता खूप जास्त असं कसं तरीच होत होतं कपडे बघून, खरंच माझाच खूप राग आला। इतके कपडे, इतके ड्रेस, इतके साड्या बघून, आणि ना काही काही गोष्टी तर मी घातलेल्या सुद्धा नाहीत, एवढ्या सुद्धा आहेत। तर काही बघा अशा बॉक्सेस मी ठेवते, वर असा पेपर टाकते, जेणेकरून धूळ जरी बसली तर वर पेपरावर बसते। सगळं एका बॉक्समध्ये बघा देवाचं साहित्य होतं, त्या साहित्यावर मी ना असा पेपर टाकला, म्हणजे ते छान असं बसलं। आणि जितका होईल तेवढा आज बघा पेपर सगळीकडे अंथरला, कपाटावरती सुद्धा ताईंनो मी पेपर अंथरलेला आहे। आणि ना आता सगळ्या साहित्यांवर पेपर टाकते, जेणेकरून नंतर काढायचं म्हटलं, आता मला वाटतं हे सगळं ना एक तर श्रावण महिना लागल्यानंतरच निघणार आहे, तोपर्यंत काय आता हे निघत नाही। चांगलं सगळं स्वच्छ मी केलंय, कपाटं वगैरे पुढं सारूनच मी केलेली होती। आणि आता मी तेच तुम्हाला सांगत होते, कोणाकोणाचं असं होतं कपड्याच्या बाबतीत, खरंच मला तर खूप जास्त असं आता गिल्ट वाटायला लागलंय की नको आता कपडे। आणि मी कुठंतरी आता मनाला ठरवले नाही, आदिती अनुष्काला पण नाही, कुणालाच कपडे घ्यायचे नाहीत। आणि आमच्याच तिघींचा कपड्यांचा राडा जास्त झालेला आहे। तर बघा आधी सगळं वरचं झाडून घेतलं, सगळं केलं पुसलं, आणि नंतर जमिनीवरचं सुद्धा सगळं झाडून घेतलं ताईंनो। आणि आता आदिती अनुष्काची जी कपडे आहेत ना ती त्यांना दोघींना घड्या घालायला दिलेल्या आहेत। आणि ना तरी वरचेवर मी ना घड्या घालत असते किंवा त्या दोघींना मी लावते। आणि फक्त बघा त्यांचाच एक कप्पा काढलेला आहे, कधीही ना कपडे घड्या घालताना स्ट्रेस येतो ताईंनो, सगळं कपाट एकदम खाली काढून घ्यायचं नाही, एक एक कप्पा काढायचा, पुसायचा, तेवढेच कपडे घड्या घालून ठेवायचे। आता मी कपाटात तुम्ही बघू शकता मी एकच कप्पा काढलाय, पण आमच्या एकाच कप्प्यात एवढे कपडे होते, म्हणजे कसे आहे ते घड्या घातलेले नाही आहेत ना, म्हणून एवढा ढीग झालेला आहे। त्यात मी मशीनवर पण ज्या काही माझ्या रोजच्या नेसायच्या साड्या वगैरे आणि सगळी येतात आणि त्या मशीनवर टाकतात, अशी सवय, मग मी मशीनवरचे सगळे स्टोल म्हणा सगळं काढून घेतलं। आणि इथे बघा हा माझ्या पोराचा बेल्ट, त्याच्या म्हणजे मुफ्तीवरचा, म्हणजे त्याचा जो ड्रेस कोड आहे तो इथेच राहिलेला आहे। आणि तो मला फोनवर म्हणत होता मम्मी राहिलाय, पण मी म्हटलं नाही अरे राहिलेला, आणि तो मला आज बघा कपड्यात घावलेला आहे। आता बघू त्याच्यापर्यंत कधी पोचते। तर सगळी मशीनवरची कपडे काढली, आणि बघा अनुष्का किती सुंदर अशा घड्या घालते। त्यांनी बघा त्यांचं ताईंनो हे केलं, म्हणजे कपड्याच्या घड्या घालून आधी त्या अनुष्कानं सगळे त्यांचे कपडे ठेवले। आणि आता इथे माझे हे सगळे जे खाली पडलेले आहेत ना ते सगळे माझे टॉप आहेत, जे की रेग्युलरचे आहेत, रेग्युलर तर घालत नाही, ह्या गाऊनचंच हे होतंय, घालणार आता पावसाळा सुरू झाला की घालणार। बघा ते माझे सगळे टॉप ताईंनो मी घड्या घालून व्यवस्थित ठेवले, लेगीज एकीकडं, ओढण्या एकीकडं आणि टॉप। आणि आता इकडे काही साड्या अशा होत्या ज्या वर पडलेल्या होत्या नेसून ना, तर त्या पण अशा, हे मी खूप वर्षापूर्वी हे 2 ना असले 10-12 एक ऑर्गनायझेशन असे मागवलेले आहेत ह्या कापडी बॅगा,
तर त्यात छान असे कपडे बसतात. आणि माझ्याकडे तर परकर ताईंनो नाही म्हटलं तर 25-26 परकर आहेत न घातलेले. प्रत्येक साडीवरचा माझ्याकडे परकर आहे, जो की अजून उघडलेला सुद्धा नाही आहे. अशा पद्धतीने मग ते सगळे परकर ना इकडं तिकडं कपाटात होतात, म्हणून बघा ते त्या ह्याच्यात कापडी बॅगमध्ये ठेवले आणि सगळं पॅकिंग झालं. आणि आता तुम्हाला दाखवते मी की कसं कसं ठेवलेलं आहे. बऱ्यापैकी ठीकठाक ठेवलं आहे असं मला वाटतं. कपाट बघा ताईंनो, इतकं काय मी जास्त असं घड्या घालत बसली नाही का, तर इतके कपडे होते तुम्ही बघितलं ढीग. आणि नेहमीच तेवढा असतो. आणि अख्ख्या घरात सगळ्यात जास्त जर कपडे कोणाचे असतील तर ते माझा पहिला नंबर आहे. 2 नंबरला आदिती अनुष्का आहे, 3 नंबरला तेजस आणि 5 नंबरला त्याचा पप्पा आहे. तर इकडं बघा हे सगळे म्हणजे रेग्युलरचे टॉप, लेगीज, ओढण्या हे सगळं इथं ठेवलेलं आहे. इथं रुमाल वगैरे असं. आणि इथं आदिती अनुष्काचा कप्पा आहे. हा आज जरी असा दिसत असेल तर 2 दिवसांनी परत तुम्हाला दाखवते. तो सगळा मिक्स, सगळं मिक्स असतंय बघा. 2 दिवसांनी भांडणं होतात आणि परत ते मिक्स होतं. आणि खाली इकडं माझ्या डेली वेअरच्या साड्या, नवीन काही ब्लाऊज शिवून आणलेले, इकडं अगदीच नको असलेले, किंवा आता पावसाळा सुरू झाला तर एखादा एक्स्ट्राचा गाऊन वगैरे लागतो काम करताना भिजलं तर, मी तसे गाऊन जरा खराब झाले लगेच फाडत नाही, 1-2 पावसाळ्यासाठी ठेवते, ते पण ठेवलेले आहेत. आणि एक्स्ट्राचे स्टोल, तेजसची अशी की जराशी जुनी झालेली कपडे. तर हे कपाट आमचं काय रेग्युलरच आहे, ह्याचा काही विषयच नाही. हे असंच म्हणजे असंच ठेवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बघा, तर माझ्या साड्या जर बघितल्या तर बापरे 60-70 तर साड्या होतील. पण त्या काय आत्ताच्या नाहीत आहे ना, माझी 14 वर्ष होतील आता माझ्या लग्नाला, तेव्हापासूनच्या बघा सगळ्या साड्या अजून आहेत. पाक अगदी सगळ्यांच्या लग्नातल्या, दिराच्या लग्नातल्या. ही साडी माझी डोहाळे जेवणाची, तेव्हा ट्रेंड आलता बघा. तेजस आता 13 वर्षाचा आहे ना, तर ते ट्रेंड होता 13 वर्षापूर्वी की म्हणजे नेटची साडी आणि त्याला आतून अस्तर वगैरे मिळायचं, मग ते परकर शिवायचा, तर तो ट्रेंड होता. तर ही माझी ओटी भरणाची हिरवीगार साडी आहे. कसली खतरनाक तेव्हा दिसत होती माहिती आहे का. ब्लाऊज पण त्याचा मी खूप सुंदर शिवलेला, सगळं ठेवलेलं आहे. आता मला बसत नसलं, आता नेसत नसली तर माझ्या पोरी कधीतरी नेसतील, किंवा माझी आठवण म्हणून बघा मी असं हे ठेवून दिलेलं आहे. ही पण साडी बघा, ही पहिल्या दिवाळीची आमच्या नवरोबाने आम्हाला घेतलेली. तर ही तर हा कलर वेगळा आहे, व्हिडिओमध्ये कलरच वेगळा दिसतोय. तर तुम्हाला स्काय ब्लू दिसतोय ना, तर नाही, ह्यातलाच हा शेड असा आहे, पण तो तसा दिसतोय. ह्या सगळ्या साड्या बघा तेव्हा 14 वर्षापूर्वी हा ट्रेंड होता. ज्यांचं 2010ला लग्न झाले ना, त्यांच्याकडे हे सगळं झगामगा असणार आहे का तर त्यांच्याकडे तेव्हा तो ट्रेंडच होता. ही साडी, ही साडी, ही साडी आईने घेतलेली आहे, ही मिस्टरांनी घेतलेली आहे, ही आमच्या दिरांच्या लग्नातली आहे, ही धाकट्या. आणि असं सगळं. तर इकडं बघा ह्या सगळ्या रिसेंटली नवीन साड्या. इकडं माझ्या काही जीन्स, स्कर्ट सगळं माझ्याकडं आहे बरं का. पण का नाही, गावाकडे राहत असल्यामुळे जरा घालायला थोडासा म्हणतात ना बंधन तसं येतं. नाही तर जे काही आवडतं ते सगळं मला माझ्या नवऱ्याने घेऊन दिलेलं आहे. तर ही बघा हैदराबादच्या मैत्रिणीने घेतलेली साडी दाखवली तुम्हाला, तर ती अजून तशी त्याला पिको फॉलसुद्धा केलेलं नाही. ही एक साडी. काही साड्या अशा आहेत की ब्लाऊज शिवून फॉल बिडिंग करून आहेत, पण एकदासुद्धा नेसायच्या झालेल्या नाहीत. परत इकडे पण अशा ह्या साड्या ठेवलेल्या आहे. आणि परकर जेवढे होते ना, जवळजवळ 30-35 परकर होते, ते सगळे बघा ह्याच्यात भरून टाकलेले आहेत. आता ते काय लागणार नाहीत, एक 3-4 मी वर काढून ठेवलेले आहेत. आणि ह्या साड्या तर मी बिलकुल काढलेल्याच नाही आहेत. खालच्या ह्या ज्या दिसते ना तुम्हाला, तर हे काही मी काढलेलं नाही, व्यवस्थित ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे नाही काढलेल्या विस्कटलेल्या, का तर इस्त्री करून धुवून स्वच्छ अशा साड्या ठेवलेल्या आहेत. तर हा पूर्ण कप्पा माझा आहे. ह्याच्यात एक कुणाची चिंधीसुद्धा बिलकुल ह्याच्यात नाही आहे, हे सगळं माझं आहे. इकडं पण अर्ध माझं आहे. तर आता हे आदिती अनुष्काचं बघा, तर आदिती अनुष्काचे पण ते कपडे आणि हे सगळे नवीन कपडे आहेत. त्यांना हे बॉक्सातले वगैरे ना असे कोंबून बसवलेत ना, म्हणजे दाबून दाबून ह्या याच्यात असे सगळे बसवलेत ना मी, खरंच एकदम जास्त. पाक त्याच्या चैनीसुद्धा खराब झाले, पण मी तसंच दाबून सगळं बसवून टाकलेलं आहे. आता काय स्कूल सुरू झाल्यावर काय नवीन कपडे लागत आहेत. मग हा जो वरचा कप्पा आहे तो आदिती अनुष्काचा आणि तेजसचा बघा. आणि हे सगळे तेजसचे सुद्धा खूप नाही म्हणत आता शर्ट इतके कपडे झालेत, तरी जाताना केवढी बॅग भरून नेले. जीन्स वगैरे आता ते बसणार नाहीत, पण आदिती मॅडम आहेत आमच्या, दादाच्या जीन्स घालतात त्या, तिचं काही नसतं का गं. आणि हा पण कप्पा माझाच आहे. ह्यात सगळे माझे नवीन ड्रेस जे महागातले आहेत 2000च्या रेंजमधले, ते सगळे मी इथं ठेवलेले आहेत. इकडं पण माझे सगळे नवीन आत्ता हैदराबादवरून आणलेले टॉप वगैरे ते सगळे इथं ठेवलेले आहेत. टॉप तोंडात आलं ग तसं टॉप. आणि इकडं खाली जे आहे ना
ते आपलं आहेराला वगैरे आलेलं असतात ना कपडे, छोटे छोटे टॉवेल, पिसं वगैरे, ते सगळं इकडं असं ठेवलेलं आहे. आणि हे सुद्धा बघा. तर अशाच पद्धतीनं मला ऑर्गनाईज करता येतं. असं जास्त काय पिशव्यातनी भरत ठेवलं की मग मावत नाही एवढं सगळं. एक तर आधीच ही 2 कपाटात, बाहेरच्या कपाटात इतकं काय जास्त मावतच नाही. तर झालेलं आहे बघा सगळं कपाट ऑर्गनाईज एकदाशी झालेलं आहे. आता हा सगळा राडा हे सगळं आता भरून टाकते. बॅग वगैरे आता ही ठेवून द्यायच्या, ह्याला पण कवर घालायचं ह्या बॅगेला. तर बापरे ताईंनो, आज ना अख्खा दिवस गेला. जेवढं मला किचन क्लीन करायला ताईंनो असं ही झालं नाही ना, जाणवलं नाही म्हणजे त्रास. पण ही कपड्यांनी मला आज रडकुंडी जीव आणला. राहिलेले कपडे बघा आता सगळे एका ठिकात भरले. पण हे ठिकाण मी लगेचच आता फेकून देणार नाही. पावसाळा येणार आहे, बरेच हात पुसायचे किंवा किचन ओटा वगैरे पुसायला ह्यातले आता कपडे कट करून मी घेणार आहे, जेणेकरून पावसाळ्यात माहीत आहे किती ठिकाणी पाणी येतं, इकडं तिकडं पुसायचं वगैरे हे होतं. आणि बऱ्याच अशा बॅगा होत्या ज्याच्या चैन तुटलेल्या होत्या, तर त्यासुद्धा चैनी बघा म्हणजे चैन लावायला त्या बॅगा सगळ्या काढून ठेवल्या बाजूला. आता मिस्टर आले की त्यांना ते नेतील आणि चैन आदितीची पण स्कूल बॅगची चैन तुटलेले ते सगळं लावून आणतील. आणि हे बघा ही सगळी कार्ड सगळं असं ना रोज ते काढायचं ठेवायचं. ते मग सगळं व्यवस्थित ठेवलं. या पण मोठ्या बॅगची चैन खराब झाली, ती पण बॅग वरतीच ठेवली, जेणेकरून ना आता म्हणजे चैन लावायला देते. आणि आता बघा फायनली सगळं झालं, इकडचं सगळं झालं. आणि हा सुद्धा कोपरा बघा क्लीन आता करून घेत आहे. तर हे इथे पण भरपूर सारी धूळ जाते. त्या बेडखाली तर बेडवर सगळी बसतात. एकदम सगळी आली ना तर बेडवरच बघा मुलं बसतात. म्हणजे आता जावेची वगैरे इकडून तिकडून पोर आली, टॅब बघत बसली, मोबाईल बघत बसली की सगळी त्या बेडवरती असतात. मग बेडवरनं इतकं मागं सगळं काय काय पडतात ना. मग चला म्हटलं बेड तर काय सरणार नाही, शक्यच नाही. बेडमध्ये माझी बेडमध्ये इतकी व्यवस्थित सांगते तुम्हाला, सगळी अंथरुण आहेत ना ताईंनो, मागच्या वेळेस धुवून स्वच्छ डेटॉलमधनं ते सगळं काय तर डेटॉल वगैरे टाकून सगळं छान अशी धुवून व्यवस्थित ठेवलेली आहेत. बेडमध्ये बिलकुल पण कचरा नसतो, म्हणजे आतमध्ये जात नाही धूळ वगैरे. पण बेडच्या खाली तुम्ही बघू शकताय कागद बघा, तरी मी वरचे वर काढत असते. नाही म्हटलं तर 15 दिवसाला तर असं वाकून मी काढते. पण काय माहिती हे बघा किती त्या कोपऱ्यात तर असं पडले, पेन्सिली किती घावतेत काय. कंगवा तर कधी बघा ह्या पोरींना सापडतो, पण मला वेणी घालायला कधी घरात कंगवा सापडत नाही. किती मी माझा वेगळा ठेवला ना तरी आदिती अनुष्का कधी राखत नाही. मग चला म्हटलं बेडच्या खालचं पण सगळं क्लीन करूया. तर बरेच धूळ आहेच. मी नेहमी सांगते की आमचं घर ना रोड टच आहे, त्याच्यामुळे ना धूळ हा इतका निघतोच. आणि ह्या मुलांचं असं तर बघू शकताय सगळं त्यांना मी खालचं झाडलं. आणि सगळं जे काही आहे ना आता पुसून सुद्धा बेड घेतला, बेडच्या खालचं घेतलं, जेणेकरून धुळीचं जे काय आहे ते. आणि हा जो मोठा ड्रम दिसतोय ना तो आहे धान्याचा. तर त्या दिवशी आणलेले भरपूर सारे गहू आहेत, ते पण मला भरायचे आहेत. आणि कचरा बघू शकताय त्यानं किती सारा कचरा निघलेला आहे बेडच्या खालून. काय मलाच आश्चर्य वाटलं, बापरे इतकं काढते पण ना. पण आता मात्र बघा सगळं शेवटी पुन्हा एकदा मोठा चांगला झाडून म्हणजे झाडून काढून घेतलं. आणि सगळी फरशी बघा पुसून घेतली. तर असं डीप क्लीन कधीतरी महिन्यातनं नाहीच होत खरं, म्हणजे मी पण खरंच सांगते 2-2.5 महिन्यांनी ताईंनो म्हणजे हे माझं पण असं होतं. तर आता बघू शकताय फायनली मधली खोली सुद्धा अगदी स्वच्छ छान चकचकाय लागलेली आहे. तर इकडे ह्या बाजूला बेड, मध्ये 2 कपाटं आणि देवघर इकडे आहे. आणि आता मात्र बघा ताईंनो नाही म्हटलं तर 5:30चं टायमिंग झालेलं आहे. आणि आता किचनमध्ये आले आणि मी पूर्णपणे आंघोळ केली. मला अक्षरशः जसं गुदमरल्यागत झालं, म्हणजे उमासा उलटी आल्यासारखं वॉमिटिंग फिलिंग होत होतं आज मला. ते सगळं मधल्या खोलीतलं काढलं. काय होतं मधल्या खोलीत खूप जास्त गरम होतं, त्याच्यामुळे ना असं हे झालं. मग मी आंघोळ केली मस्त थंड पाण्याने, फ्रेश झाले. आणि चला आजचा व्हिडिओ पण इथंच थांबवते. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणी